नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे. सुंदर क्षण. अहो येईल कोणीतरी. कुणी नाही येत. आई बाबा टी व्ही बघत बसले आहेत आणि सार्थक खेळतो आहे असं म्हणून अर्णवने त्याच्या बॅगेतून आणलेला मोगऱ्याचा गजरा काढून ईशाच्या समोर धरला. गजरा बघून ईशाच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. असं न सांगता अर्णवने आणलेला गजरा तिला नेहमीच सुखद धक्का द्यायचा. मुंबईत वन रूम किचनमध्ये राहणारे अर्णव आणि ईशा. लग्नाला जेमतेम 4 वर्ष झाली होती त्यांच्या. अर्णवचे आई वडील, अर्णवची लहान बहीण मिताली आणि अर्णव, ईशा आणि आता छोटा सार्थक असे 6 जण त्या वन रूम किचनमध्ये राहत होते. मुंबईसारख्या ठिकाणी हक्काचं घर असणं हीच काय ती सुखाची व्याख्या. पण नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मात्र छोट्याशा घरातच आपला नवीन संसार सुरू करायचा असतो. घर लहान असलं तरी मनातल्या एकमेकांविषयी निस्सीम प्रेमाच्या जोरावर तो संसार फुलवायचा असतो. घरातील सतत आजूबाजूला असणारी मोठी माणसं, त्यांच्यापासून लपत छपत छोट्या छोट्या गोष्टींमधून तो आनंद, ते प्रेम शोधायचं असतं. सगळ्यांच्या नकळत एकमेकांना नजरेतून प्रेमाची साक्ष द्यायची असते आणि या सगळ्या छोट्या छोट्या क्षणांमधून प्रेमाचा ओलावा जपायचा असतो. अर्णव आणि ईशाचं सुद्धा असंच चाललं होतं. अर्णव एका बँकेत कर्मचारी होता, तर ईशा एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत नोकरीला. लग्नानंतर ईशाच्या कंपनीतून त्या दोघांना हनीमूनचं पॅकेज मिळालं होतं महाबळेश्वरला. तोच काय तो दोघांना असा एकांत मिळाला होता. आणि त्यानंतर नवीन जोडप्याला एकांत मिळावा म्हणून स्वयंपाकघरात त्यांच्या झोपण्याची व्यवस्था झाली. बाहेरच्या खोलीत अर्णवचे आई वडील आणि मिताली झोपायचे. मुंबईतल्या चाळीत ही अशी तडजोड काही नवीन नव्हती. तेव्हापासून ते स्वयंपाकघर हेच त्या दोघांचं स्वप्नातलं जग झालं. दिवसभर कामावरून थकून आल्यानंतर अर्णव आणि ईशाला दिवसभराच्या गप्पा गोष्टी एकमेकांना सांगण्याचं, मनातलं काहीतरी सांगायचं आणि भविष्याचे आराखडे बांधायचं, हे सगळं त्या ठिकाणी होतंच. ते म्हणजे रात्रीच्या वेळेस एकांत मिळवून देणारं हे स्वयंपाकघर. कधी तरी मग दोघे एकमेकांच्या वेळा जुळवून कामावरून घरी एकत्र यायचे. मग हा मिळालेला वेळ म्हणजे त्यांच्यासाठी क्वालिटी टाईम असायचा. लग्नानंतर वर्षभर ईशा कामाला जात होती, पण नंतर सार्थक झाल्यानंतर ईशा घरी राहू लागली. आता मात्र घरी राहून दिवसभर घराचे कामं आणि सार्थकला सांभाळण्यात तिचा दिवस जाऊ लागला. सकाळी अर्णवला डबा बनवून देण्यात आणि इतर कामात ती व्यस्त असायची आणि अर्णव कामाला जायच्या गडबडीत. त्यानंतर रोज संध्याकाळी मात्र ती आतुरतेने अर्णव घरी येण्याची वाट बघत बसायची. तिथे अर्णवही घरी जाऊन ईशा भेटायच्या ओढीने काम संपवून वेळेत घरी यायचा प्रयत्न करायचा. त्याला माहीत होतं की मोगऱ्याचा गजरा ईशाला खूप आवडतो आणि केसात माळलेल्या त्या मोगऱ्याच्या गजऱ्याने ईशाचे ते नितळ सौंदर्य बघणं अर्णवला खूप आवडायचं. बरेचदा अर्णव असा घरी जाताना मोगऱ्याचा गजरा ईशासाठी घेऊन जायचा आणि मग हळूच स्वयंपाकघरात जाऊन कामात मग्न असलेल्या ईशासमोर तो धरायचा. त्यावेळेचा ईशाच्या चेहऱ्यावर तो आनंद अर्णव डोळ्यात साठवून घ्यायचा आणि मग ईशा त्या मोगऱ्याचा सुगंध घेत अर्णवकडे बघत गोड हसायची. तिने तिच्या लांब सडक केसात माळलेला तो गजरा त्या रात्री त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार व्हायचा. आजसुद्धा अर्णवने गजरा आणला, पण ईशाला द्यायला जाणार तर स्वयंपाकघरात अर्णवची आईसुद्धा बसली होती. मग त्याने ती गजऱ्याची पिशवी हळूच ईशाच्या हातात देऊन बाहेर जाऊन बसला. आज साठवणीचं लोणचं करायचा घाट घातला होता, त्यामुळे ईशा आणि आई बराच वेळ स्वयंपाकघरात होत्या. सार्थक आपल्या आत्यासोबत खेळत होता. अर्णव बाहेर बसून ईशाच्या त्या एका कटाक्षणासाठी आतुर होता. थोड्याच वेळात ईशा अर्णवला चहा द्यायला बाहेर आली, पण बाजूलाच बाबा बसले होते म्हणून अर्णवने काहीच न बोलता चहा घेतला. पाठमोऱ्या ईशाच्या केसात तो गजरा त्याला खुणावत होता. तू खूप सुंदर दिसते आहेस हे तिला सांगायचं होतं, पण संधीच मिळत नव्हती. बऱ्याच वेळाने मग संध्याकाळच्या दैनंदिन मालिका बघत सगळे बसले होते आणि ईशा रात्रीच्या स्वयंपाक करण्यात मग्न होती. मालिकेतील हिरोचा आपल्या बायकोशी प्रेमळ संवाद चालू होता. जणू काही अर्णवच्या मनातलं तो हिरो सगळं काही बोलत होता. सगळे मालिका बघण्यात गुंग असले बघून अर्णव हळूच आत स्वयंपाकघरात गेला आणि ईशाचा हात हातात घेतला.
ईशासुद्धा काम करता करता आतून मालिकेतील ते संवाद ऐकत होती. तिलाही वाटतच होतं की हे सगळं आपल्यासाठीच आहे जणू. आणि आता या क्षणी अर्णवने आत यावं. आणि खरंच अर्णव आत आला होता. त्या दोघांना त्या क्षणी एकमेकांची असलेली गरज मनापासून मनापर्यंत पोहोचली होती. आणि थोड्या वेळासाठी का होईना, पण मोगऱ्याच्या सुगंधात एकमेकांचा हात हातात घट्ट धरून ते एकमेकांच्या डोळ्यात नुसते बघत राहिले. त्या क्षणी त्या दोघांनाही एकमेकांशी काहीही बोलायचं नव्हतं. फक्त हवा होता तो सहवास, एक प्रेमळ स्पर्श, एकमेकांवरील प्रेमाची कबुली. आणि आपण असेच कायम सोबत राहू ही मूक ग्वाही. खरंच मुंबईसारख्या ठिकाणी अशी कितीतरी जोडपी लहानशा घरात एकत्र कुटुंबात आपल्या प्रेमाचा असाच छोट्या छोट्या क्षणांमधून जपत फुलवत असतात. असे अनेक हळवे क्षण त्या प्रेमाची परिभाषा असतात. अर्णव आणि ईशाचे हे असेच हळवे क्षण त्या स्वयंपाकघरात त्यांना मिळाले होते आणि त्यांनी ते मनापासून जपले होते. वाचक हो, हा लेख तुम्हाला आवडलास त्याला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. माझे असे इतरही लेख वाचण्यासाठी मला फॉलो करा.